आहे राजन पाटील यांचा नंबर 9820470228 आणि विश्वनाथ मात्रे यांचा नंबर आहे 9820694872. असे या दोन व्यक्तींना भेटा. जर शिंपोली गावदेवी स्पोर्ट क्लबने सिंगल विकेट केलेले त्याच्या स्पर्धेमध्ये खेळायचं असेल तर चला सामन्याला सुरुवात होते. पहिलाच क्वार्टर फायनल आजच्या दिवसातील आणि क्वार्टर फायनल बघा दोन चांगले बलगट संघ आहेत. भाटीचा तो दुसरा आहे तो मनोरी मास्टर संघ. पहिला चेंडू आहे. पहिला चेंडू बघा सेफ ड्राईव्ह क्रिकेटचा असं एक फटका ज्या फटक्यावर तुम्हाला फक्त धावा मिळतील. गेले टुर्नामेंटला देखील दोन संघ सेमीफायनलसाठी होते. मात्र ती बाजी मारली होती ती भाटी मास्टर्स या संघाने याच ग्राउंडवर. मात्र आता देखील पुन्हा एकदा ते क्वार्टर फायनलमध्ये आहेत. अनिल कोहली नवीन फलंदाज जो आहे तो म्हणजे किशोर कोहली संघाचा संघनायक भाटी मास्टर्स या संघाचा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा त्याच टप्प्यावर गोलंदाजी. शतरक्षक देखील आपण बघतोय की शतरक्षक डॅनी पावल्या शतरक्षण करीपर्यंत पुन्हा एकदा एक सिंगल मिळेल. या सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या पोचली ती 2. या धावसंख्येवर 2 चेंडूवर आतापर्यंत 2 सिंगल्स आलेले आहेत. बघा ऑनचं शतरक्षण जर तुम्ही बघितलं तर फाईन लेग बाउंड्रीच्या डीपवर आपण सुदर्शन यांना बघतोय. डीप मिडविकेटच्या दिशेनं आपण बघतोय किशोर दांडेकर. त्याच्या बाजूला संदीप आणि लॉंग ऑनला आपण डॅनी यांना बघतोय. पॅक शतरक्षण. पुढचा चेंडू संदीप कोळी यांच्या हातात आणि तो झेल पकडला जातोय. रुपेश फलंदाज इथं बाद झालेला आहे. चांगला फटका होता पण थोडं जोड कमी लागलं मला वाटलं. रुपेश देखील तिथं नाराज झालेले आहेत. चेंडू बरोबर बॅटवर आला होता पण स्ट्रेंथ थोडी ताकद कमी पडली आणि संदीप यांच्यासारखी भिंत तिथं उभे असल्या कारणानं फलंदाजीचा बाद झाला तो म्हणजे रुपेश कोळी. मग त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज ही जी तिघडी आपण बघतोय रुपेश लॉईड आणि किशोर या तिघडीने खूप मोठं काम केलेलं आहे भाटी मास्टर्स या संघाला. 3 खेळाडूंनी खूप मोठं काम केलेलं आहे. खूप पुढे नेलेलं आहे भाटी मास्टर्स संघाला. त्याच्यामुळे तिसरा फलंदाज येतो तो म्हणजे लॉईड कोहली हा तिसऱ्या नंबरवर फलंदाजीसाठी आलेला आहे. धाव संख्या 2. एक फलंदाज बाद. नवीन फलंदाज लॉईड मैदानावर येतोय. आपलं लाईव्ह प्रदर्शन जे आपण बघतोय की प्रदर्शन लाईव्हचा जो टीम आमच्या मागे बसलेले आहेत ते देखील खूप आनंद घेत आहेत या सामन्याचं. स्वराज आमचे चांगले एक ऑपरेटर आहे. त्याच्यानंतर आपण तिथं बघतोय की त्यांचं नाव काय स्वराज मुस्तकीम कॅमेरेमॅनची भूमिका. हो इथं बघा फक्त ग्लान्स केलेलं आहे. शतरक्षक जर तुम्ही बघितला तर एक चांगला शतरक्षक अरविंद जरा देखील पर्वा करत नाही या कपड्यांची किंवा त्याच्या बॉडीची. पण एक धाव त्यांनी रोखून ठेवलेली आहे. बाजूने गेल्या असं 2 धावा भेटल्या असत्या. एक धावसंख्येने धावसंख्या पोचली ती 3 या धावसंख्येवर. स्ट्राईकवर किशोर नॉन स्ट्राईकवर लॉईड दोन्ही फलंदाजांनी एक एक सिंगल काढलेली आहे. धावसंख्या झाली 3. अनिल कोहली याला पहिलं शतक दिलेलं आहे. पहिलं शतक ॲक्च्युली टाकलं होतं फ्रान्सिस याने पहिल्या सामन्यामध्ये. पुढचा चेंडू मारण्याचा प्रयत्न मात्र चेंडू जातोय फाईन लेगच्या दिशेनं. एक धाव पूर्ण केली जाईल. प्रसन्न पाटील शतरक्षण केलं जाईल. प्रसन्न पाटील याला चांगली संधी भेटलेली आहे. या स्लेग बायचा इशारा त्यांचा ठाकूर सरांकडून. या एक सिंगलच्या साईने धाव संख्या पोचली ती 4 या धावसंख्येवर. प्रसन्न पाटील याला संधी भेटलेली आहे कारण स्वप्नील कोळीला काही काम असल्या कारणाने ते आपल्यामधून निघून गेलेले आहेत. पुढचा चेंडू मारण्याचा प्रयत्न मात्र चेंडू बघा डॉट बॉल घोषित झालेला आहे. अगोदर शफल झाला होता लॉईड रिव्हर्स स्वीप मारण्यामध्ये पण तो चेंडू माइंड चालवलं. माइंड एवढं चांगलं चालवलं आणि चेंडू त्याच प्रकारे टाकला आणि त्याच्यामुळे थोडा प्रॉब्लेम झाला. दात मागत होता लॉईड पण नंतर तो कॅन्सल झाला आणि तो डॉट बॉल घोषित झालेला आहे. पहिल्या शतकाचा खेळ संपतोय. धावसंख्या झाली ती 4. पहिल्या शतकाच्या अखेरीस धावसंख्या झाली 4.
नंबर 2चं शतक टाकण्यासाठी गोलंदाज फ्रान्सिस पार्लेकर याच्याकडे चेंडू दिलेला आहे. 2चं शतक टाकण्यासाठी गोलंदाज फ्रान्सिस पार्लेकर. बघा कोले अग्रिक्त समाज मंडळ मुंबई या स्पर्धेचं हे नववी स्पर्धा आहे. पुढचा चेंडू मोठा फटका, शतरक्षक पुढे येतोय पण नाही, त्याच्या देखील थोडा पुढे पडतो. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेला धावतायत, ती देखील पूर्ण झालेली आहे. तिसरी मध्ये ते थोडं कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करतोय लॉईड, थोडं पुढे गेलेलं आहे पण ती होणार नाहीये. 2च धावे व दोन्ही फलंदाजाने इथं समाधान मांडलेलं आहे. त्या 2 धावसंख्येने धावसंख्या पोचलेली ती 6 या धावसंख्येवर. धावसंख्या झाली 6. एक फलंदाज बाद. लॉईड आणि किशोर हे 2 फलंदाज मैदानामध्ये आहेत. किशोर वैयक्तिक 3 वर खेळतोय, लॉईड यांनी 1 धाव केलेली आहे. फ्रान्सिस पार्लेकर याच्या पहिल्या चेंडूवर 2 धावा येत आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज. आता मात्र चांगला ब्लॉक होल्डमध्ये चेंडू टाकला होता. 1 धाव पूर्ण केली जाईल दुसऱ्यासाठी, मात्र नाही, तिथं चांगलं शतरक्षण. पुन्हा एकदा एक इथून तिथं थ्रो केला जातो. आता पुन्हा एकदा एक स्टंपवर मारण्याचा प्रयत्न होता फ्रान्सिस यांनी, पण तो फलंदाज जागेमध्ये सुरक्षित पोहोचला. स्टंपवर देखील लागलेला नाहीये. एक सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या पोहोचली ती 7 या धावसंख्येवर. दोन्ही संघ बलगट आहेत. येणाऱ्या फलंदाजीमध्ये मॉरेस आहे, त्यांनी पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार 28 धावा फलंदाजीमध्ये आणि झेल पकडला होता, त्याच्यामुळे त्याला फलंदाजीमध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार काढला होता आमचे स्कोरर आणि आमचे जे काही ऑपरेटर्स आहेत त्यानं. पुढचा चेंडू मारण्याचा प्रयत्न. लॉईड यांची एक फलंदाजी जर शैली तुम्ही बघितली, त्याचा उजवा पाय तो नेहमी टांगलेला असतो, त्याचा मारण्याचा प्रयत्न करतो तेव्हा. त्याची पहिल्यापासून ती त्याची सवय आहे. असा खेळाडू, ज्या खेळाडूनं संपूर्ण अक्सापासनं तर मर जेटीपासनं खूप चांगली एक नाव त्यांनी कमावलेलं आहे. आणि त्यांची जी संस्था, त्याचा तो चेअरमन देखील आहे, म्हणजे अध्यक्ष देखील आहे. पुढचा चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने, शतरक्षक दिसत नाहीये पण एकदा मात्र पुन्हा, आणि तिथं खराब शतरक्षण. 2 खेळाडू जवळ आले होते, त्या 2 खेळाडूंना चकून चेंडू जातो सीमारेषा पार. 4 या धावसंख्येसाठी. पोचली ती 12 या धावसंख्येवर. किशोर यांच्या बॅटीतून खणखणीत चौकार येतोय. तो स्वतः 8 वर पोचलेला आहे. टोटल धावसंख्या भाटी मास्टर्स या संघाची 12 वर जाऊन पोचलेली आहे. पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न संदीप यांच्या सुरक्षित हातात चेंडू जातोय. 2 झेल आतापर्यंत संदीप कोळी यांनी पकडलेले आहेत आणि दोन्ही झेल ते डोपे टेकून पकडलेले आहेत. दोन्ही डोपे टेकून झेल पकडलेले आहेत. शतरक्षणामध्ये चांगली कामगिरी आतापर्यंत जर बघायला गेलं तर मनोरी मास्टर्स या संघाने केलेली आहे. नवीन फलंदाज येतो तो मॉरस कोहली. निशान कोळी यांचे छोटे बंधू आहेत ते, पण आता वाटते काही दिवसापूर्वीच त्यांनी 40शी पूर्ण केलेली आहे आणि त्याला फलंदाजीमध्ये चांगली संधी भेटलेली आहे. पहिल्या मॅचमध्ये चांगले 28 धावा आणि 1 झेल घेऊन त्यांनी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावला होता. गेली 4-5 वर्ष तो संघाबरोबर फक्त ट्रॅव्हल करत होता. 35ला फक्त शतरक्षण करण्याचा चान्स भेटत होता, पण आज तो इन मध्ये आलेला आहे 40 वर्ष पूर्ण झाल्यानंतर. फ्रान्सिस पार्लेकर आपल्या शतकातील शेवटचा चेंडू घेऊन येतो. धावसंख्या 12. रिव्हर्स स्वीप कनेक्ट बरोबर झालेला आहे. चेंडू जातोय 4 या धावसंख्येसाठी आणि या 4 धावसंख्येने मॉरिस यांनी पुन्हा एकदा दाखवून दिलं की माझ्याकडे अजूनपर्यंत फलंदाजी बाकी आहे. 2 शतकाचा खेळ संपतोय. धावसंख्या झाली 16. पुन्हा एकदा ब्रायन याने गाणं वाजवण्याची
शतरक्षणामध्ये बदल केला जातोय. अनिल या शतरक्षकाला थोडं पुढे बोलवलेलं आहे आणि त्याच्या जागेवर एखाद वेळेस एक शतरक्षक तिथं पोचेल, पण नाही, तिथं तो गॅप ठेवलेला आहे. शतरक्षणामध्ये बदल केला जातो, कारण लॉईड या फलंदाजाला कधी काय करेल सांगता येत नाहीये. त्याच्यामुळे त्याला शतरक्षण कसं ठेवावं, फ्रान्सिस यांनी त्याचं रचनावीर केलेली आहे. स्वतः जातोय, त्याला माहिती की रिव्हर्स स्वीप देखील चांगले फटके खेळतोय, त्याच्यामुळे तिकडला जो एरिया तो प्रोटेक्ट केलेला आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज किशोर दांडेकर, आपल्या शतकातील पहिला चेंडू लॉईड यांच्यासाठी. बघा तिथंच चेंडू तिथंच मारलेला आहे, कारण तिथंच तो प्रोटेक्ट करायचं होतं. एक धाव पूर्ण, दुसरी धाव देखील पूर्ण आणि चेंडू जातोय सीमारेषा पार 4 या धावसंख्येसाठी. आणि खेळाडू कधी काय करेल सांगता येत नाहीये. या 4 धावीच्या साहाय्याने धावसंख्या पोचलेली आहे ती लॉईड यांची 6. टोटल धावसंख्या भाटी मास्टर्सच्या संघाची झाली ते 20. बघा एक सामना चालू होता, शेवटच्या चेंडूवर 5 धावांची गरज होती आणि या खेळाडूने तो रिव्हर्स स्वीप मारून षटकार मारला होता लॉईड कोलियानं आणि गोल्डन स्पोर्ट्स भाटी मास्टर्सला संघात सामना जिंकून दिला होता. कधी काय होईल सांगता येत नाही. या फलंदाज क्लीन बोल्ड आणि थोडा नाराज झालेला आहे. तर बघा मला वाटतं कॉमेंट्रेटर कसं आहे, कारण कॉमेंट्रेटर थोडी कौतुक केल्यानंतर पुन्हा तोच रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न केला लॉईड यानं. म्हणजे 2 बंधूंची जोडी मैदानामध्ये, निशान आणि मॉरिस. म्हणजे संजाव काका त्यांची 2 मुलं आपल्या समोर आहेत. एक आमचा चांगला निशान म्हटल्यानंतर आमच्या बाजूचीच त्याला मुलगी केलेली आहे, ते एकदम जवळची आहे. आणि त्याचा बंधू आहे तो मॉरिस. म्हणजे 2 बंधूची जोडी मैदानामध्ये आता. समोर फलंदाज मॉरिस, गोलंदाजीसाठी गोलंदाज. पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर चांगली कमबॅक गोलंदाजी. लॉईड या फलंदाजाला त्याने बाद केलेलं आहे. शतरक्षणामध्ये बदल केला गेला. ऑन साईडला जो एक शतरक्षक जी मला वाटतं गॅप होता तो भरलेला आहे आता, आणि ऑफ साईडला जो सर्कलमध्ये आहे तो शतरक्षक तिथं पोहोचलेला आहे अनिल. मिड ऑफच्या दिशेने त्याला पाठवलेलं आहे. एक पॉईंट आणि मिड ऑफ आणि एक स्लीप आहे ऑफ साईडला, मला वाटतं कव्हरमध्ये पाठवलेलं आहे. तिकडचा जो गॅप आहे तो देखील भरून काढलेला आहे. निशान या फलंदाजाकडे देखील क्षमता एवढी मोठी आहे की तो काही करू शकेल. हो, जबरदस्त चेंडू, यॉर्कर पद्धतीचा चेंडू. चेंडू ब्लॉक होलमध्ये होता. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी तयारी केली गेली होती मॉरिस यांनी, पण निशान त्यांना साथ देत नाही. फक्त एकच धावेवर समाधान. या एक धावसंख्येने धावसंख्या पोचलेली आहे ती 21 या धावसंख्येवर. 21 धावा, फलंदाज बाद झाले होते 3. आणि मनोरी मास्टर्स आणि भाटी मास्टर्स हे 2 संघ आहेत. दोन्ही संघ बलगट आहेत आणि दोन्ही संघांना प्रत्येक खेळाडूची माहिती देखील आहे. चेंडू मारण्याचा प्रयत्न सफल. या खेळाडूकडे बघा तुम्ही, प्रसन्ना पाटील. असा खेळाडू जास्त खेळत नाही पण शतरक्षणामध्ये 100% देत असतो आपल्या संघासाठी. एक सिंगल मिळालेली आहे. सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या पोचली ती 22 या धावसंख्येवर. 22 धावसंख्या झाले. त्याच्यामध्ये मॉरिस यांच्या 5, निशान यांची एक सिंगल आहे. नंबर 3चं शतक मैदानावर चालू आहे. गोलंदाज किशोर. आता देखील ब्लॉक होल्डमध्ये चेंडू. बघा शतरक्षण करायचं असेल तर अनिल कोळे यांच्याकडून शिका, किंवा तिथं अरविंद आहे याच्याकडून, किंवा प्रसन्न. म्हणजे आपले दोन्ही पाय जे गुडघे आहेत ते टेकून शतरक्षण करण्याचा प्रयत्न म्हणजे चेंडू जर एखाद वेळेस सुटला तरी तो आपल्या बॉडीला लागून जास्त लांब जाणार नाहीये. एक सिंगल. या सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या पोचली ती 23 या धावसंख्येवर. मॉरिस यांनी मला वाटतं थोडा आपला जो काय
जी ताण भागवलेली आहे पाणी पिऊन, कारण ऊन जास्त आहे. मला वाटतं टेम्परेचर बघायला गेलं तर खालच धुरंधर आपल्याला सांगतील आजच्या दिवसाचा. आत्ताचा जो काळ आहे तो मला वाटतं 33 किंवा 34 डिग्री सेल्सिअस असेल. इथं बघा गुडघात एक तमाशा देख, पण त्या चेंडूवर धाव मिळणार नाही. चेंडू जातोय डॉट. 3 नंबरचं शतक संपलेलं आहे. धावसंख्या झाली ती 23. येस, 32 डिग्री सेल्सिअस तापमान. थोडं उष्ण असं म्हणावं लागेल. अजूनपर्यंत मला वाटतं 1 वाजले, याच्यानंतर थोडं अजून वाढेल, त्याच्यानंतर 3च्या नंतर थोडं कमी होईल. ह्युमिनिटी मात्र 41% आहे. येस, जेवणाची व्यवस्था, जेवण तयार झालेलं आहे. जिथं नाश्ता होता तिथंच जेवण ठेवलेलं आहे. कोणाला जेवायचं असेल तर ते जेवण तयार झालं, जेवून घ्यायचं आहे. कंपाऊंडमध्ये जिथं नाश्ताचं हे ठेवलं होतं स्टॉल, तिथंच जेवण देखील आहे. प्लीज रिक्वेस्ट करते, तिथं ड्रिंक्स अलाव नाही आहे. एखाद वेळेस तुम्हाला ड्रिंक्स करायचं असेल त्याच्या बाजूला किंवा तुम्ही दुसरीकडे कडून जेवणाचा स्वाद घेऊ शकता, पण तिथं ड्रिंक्स अलाव नाही आहे. ग्राउंडमध्ये कुठेही करा, पण त्या कंपाऊंडमध्ये करू नका. मॅग्निफिशनचं एक चांगली गोष्ट आहे की चर्चमध्ये देखील फुटबॉलची किंवा याच्या त्याच्या व्हॉलीबॉलची स्पर्धा होते, तेव्हा देखील त्यांचा तोच नियम असतो आणि खरोखर त्याचं नियम पालन करणे गरजेचं आहे. नंबर 4चं शतक टाकण्यासाठी डॅनी पावल्या या गोलंदाजाला बोलवलेलं आहे. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर मोठा फटका आणि चेंडू 1 बाउन्स पोचलेला आहे तो 4 या धावसंख्येवर. 2 क्षेत्ररक्षकाच्या मध्ये चेंडू पडतोय. या बॉल आलेला आहे. धावसंख्या झाली ती 27 या चौकाराच्या सहाय्याने. निशान यांनी आपली धावसंख्या 6 वर पोहोचवलेली आहे. निशांतच्या नंतर आणखी एक फलंदाज, एक घातक फलंदाज उमेश कोळी देखील येणं बाकी आहे. फलंदाजी कमी नाही आहे भाटी मास्टर संघामध्ये. हे 2 फलंदाज, त्याच्यानंतर निशान आणि मॉरस खंतल्यानंतर एक आणखी फलंदाज घातक, तो म्हणजे उमेश कोळी देखील येणं बाकी आहे. केवेन यांचं नेम बघा, बरोबर इथून थ्रो केला तो स्टंपवर लागला. कोणाचं लक्ष नव्हतं बॉलवर, पण त्या स्टंपचं लक्ष होतं. जानी पावल्या पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी तयार. आणखी एक मोठा फटका, पण शतरक्षक थोडा फसला जातोय. तिथं शतरक्षक संतोष रुके येतोय आणि निशाण्याचा झेल पकडला जातोय. बघा, जी जागा होती संतोषची अगोदर इतर होती, त्याच्यानंतर संदीप यांनी तिथं येऊन त्याला तिथं पाठवलं. चालू आहे, टाइम थांबणार नाहीये. एखाद वेळेस जर तुम्ही 4थं शतक आहे, 3 मिनिटाचा खेळ अजूनपर्यंत बाकी, 4 चेंडू टाकायचे आहेत. जेवण चालू झालेलं आहे. जेवायचं असेल तर कोणी पुन्हा एकदा त्या आपण जे कंपाऊंड आहे तिथं ते जेवणाची व्यवस्था केलेली आहे. आपल्याला मॅन ऑफ द मॅचचे जे टी शर्ट्स आहेत ते ॲथलेटिक स्पोर्टचे मालक गणेश लिंबुडे यांच्याकडून मॅन ऑफ द मॅचचे टी शर्ट आपल्याला स्पॉन्सर केलेले आहेत. पुढचा चेंडू, मोठा फटका आहे. शतरक्षक किशोर दांडेकर येतोय आणि हा झेल सोडला. याचा अर्थ की तुम्ही मॅच मध्ये थोडे बॅकफुटवर गेलात. खरोखरच या झेलमध्ये खरोखरच या खेळाडूला तुम्ही जीवदान देता, याचा अर्थ की तुम्ही थोडे प्रॉब्लेम मध्ये याल, कारण उमेश यांचा तुम्ही झेल सोडलेला, रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न केला होता. डावखुरा आणि उजव्या हाताने फलंदाजी सहज करू शकतोय. ज्या ट्रॉफी आपल्याला समसमी ज्या ट्रॉफीज दिसत आहेत त्या आपल्याला अरुण कदम साहेबांकडून स्पॉन्सर झाले आहेत, त्यांचे देखील मनापासून आभार. हो येस, मला वाटतं मॉरिस यांनी लॉईड यांची आता मला वाटतं पद्धत स्वीकारलेली आहे. एक पाय त्याचा देखील त्यांनी उंच केला होता.
तो फटका मारण्याचा प्रयत्न केला होता, बॅटवर लागला पण तो एक सिंगलसाठी जातोय आणि सिंगलच्या साईने धावसंख्या पोचली ती 29. भाऊजी गाड्या खाली आणायच्या. हेमंत साहेब गाड्या खाली आणा. एक धावसंख्या पोचली ती 29. कोणी गाडी वरती ठेवायची नाही. एक गाडी तिथं उभी आहे कोणाची, तर ती कोणाची असेल ती काढा तिथून. पुन्हा 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 चेंडू बघूया, प्रसन्न आणि दुसरा झेल. एक सुटला होता, दुसरा देखील सुटतोय. दोन बॅक टू बॅक 2 झेल सुटलेले आहेत आणि 2 झेल सुटले याचा अर्थ की थोडा अजून तुम्ही बॅकफूटवर येत आहेत, कारण उमेश यांच्यासारखे 2 झेल तुम्ही सोडलेले आहेत. 3 षटकं 5 चेंडूचा खेळ संपतोय. धावसंख्या 31 झालेली आहे आणि उमेशाला 2 शिवदानं घेतलेली आहेत. जसं आमचे सचिव, मंडळाचे सचिव माननीय श्री हेमंत भंडारी साहेबांचा देखील आगमन. ओ बघा धुरंधर, बघा असं होतं. 2 जीवदान आणि तिसऱ्या बॉलवर क्लीन बॉल, कारण ह्या खेळाडूला खूप प्रेशरमध्ये आणलं होतं. 2 झेल T1 31. येस मिस्टर नागेश, भिंगेश्वर स्पोर्ट्स संघ चारकोप यांचा देखील आगमन. बॅट्समन मनोहर येतोय, मनोहर कोहली. बघा आम्हाला भरपूर वेळा मदत करतात, धुरंधर म्हणा की प्रमोद म्हणा की आमचे मित्र मिस्टर जगदीश. आम्ही जर चुकलो तर आम्हाला चांगलं करेक्शन करतायत. हेमंत भंडारी सचिव नाहीत तर स्पोर्ट्स कमिटी अध्यक्ष आहेत. सॉरी हेमंत. या सामन्याकडे जर आलो तर 4 षटकाचा खेळ संपतो. धावसंख्या झाली 31. धावसंख्या झाली ती 31. संतोष रुके 62 सामने 29 फलंदाजांना त्यांनी बाद केलेले. 2 मध्ये 2 धावा देऊन 2 फलंदाज, त्याचा बेस्ट परफॉर्मन्स रेकॉर्ड आहे. एक चांगला गोलंदाज. अगोदर थोडी मला वाटतं त्याची जी लाईनअप म्हणजे रनअप होता तो कमी केलेला आहे. गोलंदाजी अगोदर चांगली स्पीडने करायचा, पण आता थोडी स्लो पद्धतीने चेंडू टाकतोय. वाढतं वय आणि झालेलं थोडं बघा कामाचा बोज हा देखील बघला जातोय. बघा 4 शतरक्षक आपण बघतो इथं. 4ही शतरक्षक जे आहेत, एक सुदर्शन दुसरा येतो, किशोर दांडेकर तिसरा येतो, संदीप कोळे आणि चौथा येतो डॅनी पावले आणि 5वा येतो फ्रान्सिस. 5ही खेळाडू मनोरी मास्टर संघासाठी आणि मनोरी यंगस्टर संघासाठी भरपूर सेवा दिलेली आहे त्यानं. आज ते मनोरी मास्टर संघासाठी खेळतायत आणि 5ही खेळाडू बाउंड्री लाईनवर आपल्या फुलटॉस चेंडू आणि फुलटॉस चेंडूला मॉरस यांच्याकडून दयामाया नाही आहे. बॉल देखील ओळा झालेला आहे. 4 या धावसंख्येचा इशारा येतोय. सर दुसरा बॉल द्या. एक धावेसाठी दुसरी विष्णू येतोय बॉल घेऊन, पण मला वाटतं विष्णू याचं लक्ष थोडं विचलित करण्यासाठी मॉरस यांनी थोडी पुढे धाव घेतली होती. एक सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या पोहोचली ती 36 या धावसंख्येवर. मनोहर हा देखील चांगला फलंदाज आहे, ओपनर बॅट्समन आहे, पण त्याला आज बघा थोडं लेट पाठवलेलं आहे, कारण किशोर यांचं वय 45 झाल्यानंतर किशोर स्वतः फलंदाजीसाठी आला होता. पुढचा चेंडू मारण्याचा प्रयत्न मात्र तिथं पुन्हा एकदा मनोहर याला आपलं विकेट सॅक्रिफाईस करावं लागेल. धावसंख्या झाली ती 36 आणि फलंदाज बाद झाले ते 5. फक्त 3 चला आपण बघतोय की इथं सत्कार होतोय धुरंधर यांचा. एक ऊब देणारा श्वाळ आणि एक सुगंध देणारा पुष्पगुच्छ देखील त्याला दिला जाणार आहे. अक्सा मास्टर संघाचा कॅप्टन. पुढचा चेंडू रिव्हर्स स्वीप अपील आणि फलंदाज इथं बाद झालेला आहे. मॉरस इज गिवन आउट LBW. धन्यवाद मिस्टर धुरंधर आणि थँक्यू तुमच्यासाठी देखील केविन. मॅग्निफिशंट क्रिकेट संघ आयोजन
अप्रतिम. त्याच्यानंतर प्रमोद पाटील आपल्या संस्थेचे माजी सचिव माननीय श्री प्रमोदजी पाटील यांचा देखील सत्कार होतोय. कॅमेरामॅन नवीन फलंदाज दिनेश या मैदानामध्ये येतोय. दिनेश कोळी ज्याने 82 सामन्यामध्ये फक्त 17 धावा केलेले आहेत. जास्त चला क्रिकेटचे आमचे कमिटीचे अध्यक्ष स्पोर्ट्स अध्यक्ष माननीय श्री हेमंत भंडारी यांचा देखील आपण सत्कार करणार आहोत. त्यांना देखील एक ऊब देणारी शॉल आणि एक सुगंध देणारा पुष्पगुच्छ आपण देणार आहोत. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, मात्र तिथं देखील चेंडू डॉट जातोय. चेंडू जातोय डॉट. आता फक्त एक चेंडू सिंगल बाकी आहे. धाव संख्या 36. स्ट्राईकवर दिनेश. हो, तो देखील डॉट, तो देखील डॉट. याचा अर्थ की 5 षटकाचा खेळ संपतोय आणि धाव संख्या झाली ती 36 आणि 37 रन्स रिक्वायर्ड टू विन फॉर द मनोरी मास्टर्स. चला त्याच्यानंतर आपण बघतोय की आपले स्पोर्ट्सचे कमिटीचे अध्यक्ष माननीय श्री हेमंतजी भंडारी यांचा देखील सत्कार. एक ऊब देणारा श्वाळ आणि सुगंध देणारा पुष्पगुच्छ दिला जातोय केविन रॉड्रिक्स यांच्या शुभ हस्ते. मिस्टर करण इज गोइंग टू टेक अ फोटोग्राफी. थँक्यू आणि धन्यवाद मिस्टर केविन आणि थँक्यू तुम्हाला देखील हेमंत भंडारी साहेब तुमचा मोलाचा वेळ दिल्याबद्दल. आता तुमचा सामना देखील येणं बाकी आहे. ठाकूर साहेब तिथंच बसा, तुमच्यासाठी चेअर आणि पाणी देखील दिला जातोय. थँक्यू रॉय. आपण बघतोय की मॅग्निफिशंट कुलुबे मास्टर्स has स्पॉन्सर दिस टुर्नामेंट. प्राऊडली वेलकम ऑनरेबल एम एल ए मिस्टर संजय उपाध्यायजी आणि त्याच्यानंतर रिस्पेक्टली कॉर्पोरेटर आपले माननीय श्री शिवानंद शेट्टीजी याचं देखील उद्या तुम्हाला मला वाटतं उपस्थिती मिळेल बघायला. खरोखरच अप्रतिम असं आयोजन आपल्याला बघायला भेटलेलं आहे ते मॅग्निफिशंट कुलबे मास्टर्सच्या संघाच्या माध्यमातून. दोन संघ इथं खेळताना दिसणार आहेत. 37 धावेचं टार्गेट मनोरी मास्टर्स संघासमोर ठेवलेलं आहे भाटी मास्टर्सच्या संघासमोर. आणि ते कसं टार्गेट पूर्ण होईल, दोन फलंदाज देखील येताना दिसत आहेत मैदानामध्ये. आपण बघतोय की टी शर्ट्स जे आपल्याला आपल्याला टी शर्ट्स मॅन ऑफ द मॅचचे जे टी शर्ट्स आहेत ते आपल्याला ॲथलेटिक स्पोर्ट्सचे मालक गणेश लिंबुडे यांच्याकडून भेटलेले आहेत. आणि ज्या चमचमीत ट्रॉफ्या त्या दिसत आहेत त्या अरुण कदम साहेबांकडून आलेल्या आहेत. टी शर्टचं लिहिलं
सलामीची जोडी आणि तिसरा फलंदाज येणं बाकी आहे. तिसरा फलंदाज देखील पाठवायचा आहे मनोरी मास्टर संघ. कॅप्टन डॅनी पावले आणि मॅनेजर इनास पावले, प्लीज तिसरा फलंदाज देखील पाठवा. आपल्याजवळ वेळ आता मिळेल पण नंतर वेळ भेटणार नाहीये, कारण 5-5 शतकाचे मॅग्निफिशंट कुलवेम संघ सांगतात की आम्ही 5-5 शतकाचे सामने खेळवण्याचा प्रयत्न करतोय. एडवर्ड उत्तनकर जिथं कुठं असेल त्याने प्लीज आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं, कारण हेमंत भंडारी तुमची वाट बघतोय. एडवर्ड उत्तनकर जिथं कुठं असेल त्यांनी कॉमेंट्री कक्षामध्ये या. येस, तिथं काँग्रेसचा हात आलेला आहे आमच्याजवळ, म्हणजे थोडी मला वाटतं हां हां चालेल. सलामीचे फलंदाज स्ट्राईकवर आपण बघतोय दिगंबर कोहली, नॉन स्ट्राईकवर फलंदाज आहे तो संदीप कोहली. तिसऱ्या फलंदाजीच्या क्रमांकावर फलंदाजी सुदर्शन करणार आहे. पण मात्र या दोन फलंदाजांना बाद होईल तेव्हाच तिसरा फलंदाज येईल. 37 धावेचं टार्गेट समोर ठेवलेलं आहे. बघ रे रे. पहिलं शतक टाकण्यासाठी दिनेश कोहली याच्याकडे चेंडू सुपवलेला आहे कॅप्टन किशोर कोहली आणि त्याच्या मॅनेजमेंट स्क्वॉड टीमनं. पहिला चेंडू दिनेश यांचा आणि पहिला चेंडू फक्त टॅप केला जातोय कव्हर मध्ये. शतरक्षण लांब दूर खोळून येतं किशोर, तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाईल. या एक धावेच्या सायने दिगंबर यांनी आपले स्वतःचा आणि संघाचा श्री गणेशा एक या धावसंख्येने केलेला आहे. एक धावेने धावसंख्येचा श्री गणेशा. रिव्हर्स स्वीप इथं कनेक्ट करण्याचा प्रयत्न केला होता संदीप यानं, आणि पहिला चेंडू तुम्ही रिव्हर्स स्वीप कनेक्ट करताय तर की तुझं कॉन्फिडन्स थोडं तुमचं चांगलं आहे रिव्हर्स स्वीपवर. दिनेश यांचा पुढचा चेंडू स्ट्राईकवर फलंदाज संदीप. हा पुन्हा एकदा चांगला फटका, तिथं शतरक्षक तैनात आहे. एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेसाठी. हो धावतायत आणि दुसरी देखील पूर्ण होईल, याच्यात काही शंका नाही, कारण खूप लांबून यायचा होता थ्रो किशोर. हे देखील थोडे थकल्यासारखे वाटते. दोन्ही चेंडू त्याच्याजवळ गेल्यामुळे थोडा थकवा झालेला आहे. 32 डिग्री सेल्सिअस तापमान आहे आणि ह्युमिडिटी जर बघायला तर 42 जवळ पोहोचलेली आहे. त्यामुळे एवढ्या उन्हामध्ये खेळणं आणि 45 प्लस आपण खेळतो, 40 प्लसचा स्पर्धा चालू आहे. पुढचा चेंडू मारण्याचा प्रयत्न, बॉल आणि बॅटमध्ये कॉन्टॅक्ट नाहीये. यष्टीरक्षक पुढचा चेंडू मारण्याचा प्रयत्न देखील केलेला नाहीये. यष्टीरक्षक देखील चकतायत आणि त्याच्या बाजूला फर्स्ट लिपला खेळाडू रिचर्ड यांच्याकडे देखील चेंडू जातोय. तोपर्यंत एक धाव पूर्ण आणि 1+1 वाईटची भेटते. म्हणजे धावसंख्या झाली या चेंडूवर, चेंडू न होता 2 धावा मिळत आहेत बोनसच्या स्वरूपात. धावसंख्या झाली ती 5. दिगंबर इज प्लेइंग ऑन 1. संदीप खेळतो 2 या धावसंख्या. फुलटॉ चेंडू बघा, क्लासिक फटका. क्रिकेटची एक चांगली अशी प्रतिमा वाढवणारा, क्रिकेटची शोभा वाढवणारा फटका एक सिंगलसाठी जातोय. एक सिंगलच्या साईडने धावसंख्या पोहोचली ती 6 या धावसंख्येवर. धावसंख्या झाली ती 6. गोलंदाज डेनिस आपल्या षटकात. पुढचा चेंडू, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न सफल तर झालेला आहे. काय जबरदस्त इथं रेगन यांचा बॅलन्स जर तुम्ही बघितला अप्रतिम आहे. त्याच्यामुळे फलंदाज इथं बाद होतोय. असं म्हणा की अर्ध्या फूटचा फक्त अंतर तिथं पडला. चार षटकासाठी 20 मिनिटाचा अवकाश दिला जाईल.
ऑलरेडी 5 मिनिटं तुम्ही यूज केलेली आहे एका शतकासाठी. धाव संख्या 6, एक फलंदाज बाद. मनोरी मास्टर संघ 37 धावेचा टार्गेट फेस करत आहे आणि धाव संख्या झाली ती 6. क्रिस्टन मनाजी आमच्यामधून जात आहेत. गोराय माऊली स्पोर्ट्स शॉपचे मालक आहेत. आणि बघा 10, 11 आणि 12 तारखेला त्यांनी 2 लाखाची स्पर्धा देखील इथं आयोजित केलेली आहे. पहिला चेंडू रुपेश यांच्याकडून टाकला जातोय. पंच आमच्याकडे वळतायत. त्यांनी इशारा दिलाय तो वाईड या बॉलाचा. एक अवांतर धाव मिळेल. एक बोनस चेंडू देखील मिळणार आहे. धाव संख्या झाली ती 7. टी शर्ट्स आपल्याला जे मॅन ऑफ द मॅचचे टी शर्ट्स आहेत ते आपल्याला ॲथलेटिक स्पोर्ट्सचे मालक गणेश लिंबुडे यांच्याकडून भेटलेले आहेत. आणि ट्रॉफी ज्या समसमीत दिसत आहेत त्या अरुण कदम साहेबांकडून आलेल्या आहेत. या 2 व्यक्तींचे मनापासून आभार मानतो की त्यांचा खूप सहभाग असतो. पुढचा चेंडू बघा काय क्लासिक फटका आहे. एकदा पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी नाय मॉरस यांची चांगली शतरक्षण. बघा शतरक्षणामध्ये संपूर्ण 100% देत असतो हा माटी मास्टर संघ. त्याच्यामध्ये जर पहिला नंबर जर तुम्ही बघितला तर आमचे हितेश भावजी खेळत नाहीये. त्याच्यानंतर रिचर्ड, त्याच्यानंतर दिनेश याला बघितलं. मॉरिस आहेत. निशाने चांगली शतरक्षणामध्ये फुल 100% देत आहेत. धाव संख्या 8. गोलंदाजसाठी गोलंदाज चेंडू आणि काय जबरदस्त फटका. शतरक्षक देखील दिसत नाहीये. 1 बाउंड चेंडू पोहोचतोय 4 या धावसंख्येसाठी. सुदर्शन यांच्या बॅटीतून येतोय चौकार आणि त्यांनी चौकाराच्या साठी आपली धावसंख्या 5 वर पोहोचवलेली आहे. आणि टोटल धावसंख्या मनोरी मास्टर्सच्या संघाची झाली ती 12 या धावसंख्येवर. दोनचं शतक मैदानावर चालू आहे. धावसंख्या झाली 12. 67 धावे, सॉरी 37, 37 धावेचं टार्गेट इथं फेस करतायत. टार्गेट त्यांना करायचं आहे आणि आतापर्यंत त्याची धावसंख्या झाली 12. आता 22 मध्ये 25ची गरज आहे. म्हणजे बॉल आणि रन्स आहेत ते जवळजवळ येत चाललेले आहेत असं म्हणावं लागेल. इथं मारण्याचा प्रयत्न केला जातोय. बघा रिचर्ड पहिल्या स्लिपमधून तिथं अपील करतायत पण पंचांचा इशारा येतो तो मात्र वाईडचा. एक अवांतर आणखी धाव मिळते. या एक अवांतर धावीच्या सायणी धावसंख्या पोचली ती 13 या धावसंख्येवर. अपील केली होती पण त्या अपीलचा जो मला वाटतं थोडं प्रॉब्लेम झाला तो पंचांना फक्त वाईट दाखवण्याचा. इथं मारण्याचा प्रयत्न केलेला बघूया. शतरक्षक दोन्ही शतरक्षक बघा आता एक आवाज कॉल देणं खूप गरजेचं आहे. आता कोण झेल गेली तर सांगितलंच नव्हतं की मी घेतोय की तू घेणार. लॉयड देखील होता तिथं, रुपेश देखील पोचत होता. त्या 2 खेळाडूच्या तो मध्ये चेंडू पडतो. एक सिंगलसाठी जीवदान तर म्हटलं जाणार नाही आहे. एक धाव मिळेली. एक धावेच्या साहाय्याने धावसंख्या पोचलेली आहे ती 14 या धावसंख्येवर. धावसंख्या 14. फलंदाजीसाठी फलंदाज दिगंबर कोळी खेळतोय 3 वर. सुदर्शन कोळी खेळतोय 5 या धावसंख्येवर. सुदर्शन दामा त्याचं ओरिजिनल ॲक्च्युली त्यांची कुळी आहे दामा. तर बघा मारण्याचा प्रयत्न देखील केलेला नाही आहे. चेंडू लेगस्टिकच्या बाहेर होता पण ठाकूर सरांचा इशारा तो मात्र वाईड. 1+ वाईड 2 धावा मिळत आहेत. रुपेश यांची गोलंदाजी थोडी म्हणावी लागेल. ते थोडी खराब गोलंदाजी होते कारण आतापर्यंत 3 चेंडू टाकले त्याच्यामध्ये 10 धावा. 3 वाईड आहेत. धावसंख्या 16 वर पोचलेली आहे. आता बॉल आणि रन्स जवळजवळ इक्वल झालेले आहेत. 21 मध्ये 21 ची गरज. पुन्हा एकदा का करारीत फटका. चेंडू पोचतोय की नाही ते बघायचं आहे पण चेंडू जातो. येस किशोर थोडे कमी पडत आहेत आणि चेंडू जातो सीमारेषा पार कव्हरच्या एरियात 4 या धावसंख्येसाठी. सुदर्शन यांच्या बॅटीतून खणखणीत चौकार येतोय.
एक लॉंग ऑफ आणि एक स्वीपर कव्हर देखील ठेवलेलं आहे आणि ऑफ साईडला एक पॉईंट आणि कव्हर देखील आहे. हो येस, आता मात्र थोडा बाउन्स आला चेंडू. गुडलँड स्पॉटचा जो एरिया आहे त्याच्यामध्ये थोडा बाउन्स झाला आणि तिथून चेंडू उडल्यानंतर एक चेंडूचा खेळ येणं बाकी आहे अजूनपर्यंत. धाव संख्या झाली ती 20. बघा प्रिडिक्शन ॲक्च्युली केलं होतं की पहिला जो सामना खेळतो तो फायनलमध्ये पोचतोय, पण आज थोडं प्रिडिक्शन थोडं मला वाटतं भाटी संघ थोडा बॅकफूटवर येतो, कारण त्यांची फलंदाजी करता वेळेस फलंदाजाकडून जास्त धावा झाल्या नव्हत्या. पण बघा अजूनपर्यंत सामना संपलेला नाही आहे, कोणी सांगू शकत नाही आहे. पुढचा चेंडू सुदर्शन यांच्याकडे बॅटीतून एक फटका येतोय ऑनच्या दिशेने. उमेश कोळी शतरक्षक. उमेश कोळे त्याचा अर्थ की जास्ती दुसरी धाव घेण्याचा कोणताही धोका घेणार नाहीये. एक सिंगल मिळेल आहे, सिंगलच्या साहाय्याने धाव संख्या पोचलेली आहे ती 21. आता 18 मध्ये 16ची गरज आहे. 18 चेंडू आणि 16 धावांची गरज. गोल्डन स्पोर्टची जी ट्रॉफी चालू आहे भाटीच्या बीचवर, बघा सकाळी आपण सुपरस्टार मिथुन चक्रवर्ती साहेबांना बघितलं. त्याच्यानंतर भाटी ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष प्रभाकर देखील होते. त्याच्यानंतर भरपूर अशी मान्यवरांची उपस्थिती होती जेव्हा मिथुन चक्रवर्ती साहेब आले होते तेव्हा. नंबर 3चं शतक टाकण्यासाठी उमेश कोळी येतोय आणि त्याच्या समोर आहे तो सुदर्शन, ज्यांनी डबल फिगर्समध्ये तो पोचलेला आहे. 10 धावसंख्येवर खेळतोय आणि दिगंबर त्यांना चांगली साथ देतोय 3 या धावसंख्येवर. दोन्ही फलंदाज चांगली फलंदाजी करतायत मनोरी मास्टर संघासाठी. पुढचा चेंडू ऑन साईडला पुन्हा एकदा फिरवला जातोय. शतरक्षक रेगन समोर आहे आणि रेगन देखील एक चांगला खेळाडू आहे, त्याच्यामुळे एकच धाव घेतली, दुसऱ्या धावेच्या भानगडीमध्ये पडणार नाहीये. या एक सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या पोचलेली आहे ती 22 या धावसंख्येवर. धावसंख्या झाली 22. 17 मध्ये 15 काढायचे आहेत. गोलंदाज उमेश आपल्या शतकातील पुढचा. थोडं मला वाटतं तिथं काहीतरी अडथळा आला. फलंदाज आपली जागा सोडून बाहेर निघाला होता. पंचांकडून डेड बॉलचा इशारा येतोय. बॉल डिलेवर झाला नव्हता ॲक्च्युली. चांगला चेंडू आणि शफल लावून मारण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय 6 या धावसंख्येसाठी. दिगंबर यांच्या बॅटीतून उत्तुंग षटकार येतोय. या 6 धावसंख्येने धावसंख्या पोचलेली आहे ती 28. तर सुदर्शन यांनी 2 चौकाऱ्या कसा आहे ना तो 11 वर पोहोचलेला आहे. 2 फलंदाजाच्या याच्यामध्ये 22 धावांची पार्टनरशिप झालेली आहे. एकाने जर केली तर ती त्याला भागीदारी म्हणतात आणि 2 फलंदाजांनी जर केली तर त्याला साझेदारी असं म्हटलं जातं. म्हणजे 2 फलंदाजांची चांगली साझेदारी झालेली आहे 22 या धावसंख्येची. पुढचा चेंडू बिग हिट करण्याचा प्रयत्न केला होता. ॲक्च्युली धावा निघत होत्या पण रिचर्ड यांनी तो झेल पकडला. खूप उंच होता. चांगला त्यांनी गॅदर करण्यात आपले बरोबर जजमेंट घेतलं होती. झेल माझ्या जवळच येईल. फलंदाज दिगंबर देखील इथं बाद होतोय. 28 या धावसंख्येत दुसरा फलंदाज बाद झालेला आहे तो मनोरी मास्टर्सच्या संघाचा. त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज डॅनी पावल्या, जो अगोदरच्या सामन्यामध्ये चांगली फलंदाजी मनोरी मास्टर संघासाठी करत होता किशोर दांडेकर यांच्याबरोबर. तो आता नंबर 4 वर येतोय फलंदाजीसाठी. तर मात्र सुदर्शन जेव्हापासून 40 वर्षाचा झालेला आहे तेव्हापासून मनोरी मास्टर संघाची फलंदाजी थोडी चांगली झाली असं म्हणावं लागेल. कारण 35शीचा होता तेव्हा डॅनी यांना दुसरं यावं लागत होतं. फ्रान्सिस पार्लेकर तिसरा यायचा, पण आता फ्रान्सिस पार्लेकर याचा देखील थोडा दबाव कमी झालेला आहे. पुढचा चेंडू फक्त डिफेंड केलेला आहे सिलिमिडॉफच्या दिशेने. रुपेश तो मला वाटतं फलंदाज बाद करण्याच्या प्रयत्नामध्ये होता, पण रुपेश थोडे लेट झाले. पायाने अडवण्याचा प्रयत्न केला. एकच धाव मिळेल. एक धावीच्या साहाय्याने धाव संख्या पोचलेली आहे ती 29. 29 या धावसंख्येवर आता 8 धावांची गरज आहे. 14 मध्ये 8 काढायचे आहेत.
इथं देखील थोडा मिस टाइम स्ट्रोक होतो. शतरक्षक चेंडूच्या खाली दिनेश यांनी झेल पकडलेलं आहे आणि सुदर्शन देखील त्याच फटक्यासारखा बाद होतो इथं फलंदाज. तो सांगतोय की मारायचं होतं म्हणा फाईन लेगच्या दिशेनं. चांगली गोलंदाजी करतो आपल्या संघासाठी. फ्रान्सिस पार्लेकर पहिल्या चेंडूवर थोडा चेंडू होता ब्लॉक होल्डमध्ये, चेंडू पाठवला तो लॉंग ऑनच्या दिशेने सर्कलच्या थोडा मागे पकडला जातोय रिगन यांच्याकडून. तोपर्यंत एक धाव दोन्ही फलंदाजांनी पूर्ण केलेली आहे. या एक सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या पोहोचली ती 30 या धावसंख्येवर. 30 धावा फलंदाज बाद झाले ते 3. तर बघूया 3 षटकाचा खेळ संपलेला आहे. 2 षटकाचा खेळ बाकी आहे आणि 4थ्या षटकासाठी गोलंदाज फिरकीचा जादूगर लॉयड कोहली येतोय. कारण ह्या षटकामध्ये या सामन्याचं सर्व भवितव्य या षटकामध्ये आहे. आणि हे षटक जर चांगलं गेलं तर शेवटच्या षटकापर्यंत सामना येईल. 2 फलंदाज आहेत, तर दोन्ही फलंदाज चांगले परिपक्व आहेत. फ्रान्सिस पार्लेकर हा खेळाडू सिट्रा स्पोर्ट्स क्रिकेट क्लब मायकल पार्लेकर याचे कॅप्टन गेल्यानंतर फ्रान्सिस पार्लेकर यांनी कॅप्टनशिप पकडली होती. आणि दुसरा आहे तो डॅनी पावल्या. हा देखील खेळाडू सिट्रा स्पोर्टला खेळला, त्याच्यानंतर मनोर यंगस्टर संघासाठी खेळला. दोन्ही खेळाडू एकदम टॉपचे खेळाडू आहेत. आणि लॉयड हा या खेळाडूचं वर्णन करणं देखील खूप कठीण आहे. या खेळाडूकडे एवढी व्हरायटीज आहेत की बोलून फायदा नाही आहे. पहिला चेंडू ऑफ साईडच्या दिशेने खेळून काढलेला आहे. लॉंग ऑफच्या दिशेनं मॉरस येतोय. एक सिंगल काढली जाईल. या सिंगलच्या साईडने धावसंख्या पोचले ती 31 या धावसंख्येवर. गोल्डन स्पोर्ट्स क्रिकेट संघासाठी लॉयड यांनी खूप मोठी सेवा दिलेली आहे, अजूनपर्यंत देतोय. आणि आता तो भाटी मास्टर संघासाठी सेवेला लागलेला आहे. पुढचा चेंडू ऑफ साईडला. शतरक्षक थोडा लांब आहे किशोर. जवळ असता तर मला वाटतं हा झेल एक चांगला झेल असता. बघा रिचर्ड बघा बॉल फेकतोय, पण त्याची जी गॅदर करण्याची जी पद्धत आहे ती चांगली आहे. त्याच्यामुळे एक सिंगल मिळेल. या सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या पोचली ती 32 या धावसंख्येवर. 5 काढायचे, 10 मध्ये 5. इक्वेशन थोडं असं म्हणा की लो झालेलं आहे मनोरी मास्टरच्या संघासाठी. अवघड होतं अगोदर, पण त्याच्यानंतर दुसरं शतक जे टाकलं त्याच्यामध्ये थोडा जास्त धावा आल्या. आणि त्याच्यानंतर मग उमेश यांनी ते कव्हर करण्याचा प्रयत्न केला होता. ऑफ साईडलाच गोलंदाजी होते, त्याच्यामुळे ऑफ साईडला जास्तच फटके जात आहेत. किशोर यांच्याकडून पुन्हा शतरक्षण, 1 धाव मिळेल. या 1 धावेच्या साहाय्याने धावसंख्या पोचली ती 33. याच्यानंतर होणारा सामना केविन रॉड्रिग्स जस्ट कम अँड टेल अस हू विल प्ले आफ्टर दिस मॅच. चारकोप आणि मडवी याच्यामध्ये सामना होणार आहे. हो रिव्हर्स भी बघा, बोलतात ना की सीधी उंगली से घी नाही निकलता है तो उलटा करना पडता है. असंच काही डॅनी पावल्या यांच्याकडून बघायला भेटलं. 2 धावा इथं मिळत आहेत. पंच ठाकूर सरांचा इशारा 22. या 2 धावसंख्येने धावसंख्या पोचलेली आहे ती 35 या धावसंख्येवर. फक्त 2 धावांची गरज आहे मनोरी मास्टर्सच्या संघाला सामना जिंकण्यासाठी. या 2 संघादरम्यान भरपूर असे काही चुरशीचे सामने झालेले आहेत. इथं मला वाटतं सामना संपला. येस, चेंडू जातोय 6 या धावसंख्येसाठी आणि सामना जिंकलेला तो मनोरी मास्टर्स या संघाने. अजूनपर्यंत इशारा आलेला नाही आहे पंचांकडून 6 धावेचा. बघितला नव्हता सर मी, सॉरी. 6 धावे